आजपर्यंत तुम्ही ओल्या मटार गाजराची करंजी करून खाल्ली असेल, पण आज मी तीच करंजी घेऊन आले एका नव्या रूपात. ती म्हणजे गुळातली गोड ओल्या मटार खोबरं गाजराची करंजी. याची चव म्हणजे खतरनाक. आता येणाऱ्या गुरुवारी संकष्टी पण आहे आणि प्लस गुरुवार तर आहेच आहे, तर तुम्ही नैवेद्यासाठी नक्की ट्राय करून बघा. दिसायला आणि खायला एकदम जहाल. आधीच सांगते, करताना जास्त करा, माझ्यासारखी थोडी केली तर पस्तावा होईल. डायबिटीजचा माणूस पण आवडीने खाईल अशी. आणि ही करंजी 2 ते 4 दिवस चांगली खुसखुशीत राहते, पण सारं ओलं नसल्यामुळे जास्त काळ टिकणार नाही, म्हणून लगेच संपवून टाका. तशी ही तोंडाला लागली की ती काही राहणार नाही. सगळ्यात आधी ओलं खोबरं आणि गाजर किशणीने किसून घ्या. धुतलेले मटार पटकन मिक्सरमधून क्रश करून घ्या. वाटते ना तिरंगा फिलिंग? विषय आहे का? बरं, किसलेला गाजर हातात घेऊन त्याचे पाणी काढून घ्या. मग घ्या कढई, त्यात घाला 2 चमचे साजूक तूप. मग घाला क्रश केलेले मटार, चांगलं परतून घ्या. मग घाला त्यात गाजराचा किस आणि छान 5 ते 6 मिनिटं परता. व्हिडिओ फास्ट केलेला आहे. मग घाला किसलेलं खोबरं, चांगलं परतून घाला त्यात गुळ किंवा साखर, तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता. मग त्यात घाला मनुके. ड्राय फ्रूट शक्यतो नका घालू, बाकी तुमची इच्छा. मनुके खाताना खूप छान लागतात ना, म्हणून. गुळ वितळला की त्यामध्ये घालायची वेलची पूड आणि सगळं मिश्रण ड्राय होऊ द्या. मग गॅस बंद करा आणि कढई खाली काढून सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्या पारीसाठी घ्या परातीत आधी 2 चमचे बारीक रवा. मग घ्या 8 ते 9 चमचे मैदा. त्यासोबत घाला काळे तीळ. तुम्ही पांढरे तीळ घालू शकता, पण लुक मॅटर करतो ना, म्हणून. मग थोडंसं मीठ घालून सगळं मिक्स आणि पिठामध्ये खड्डा करून त्यामध्ये 3 चमचे गरम तेलाचे मोहन घाला आणि आधी चमच्याच्या सहाय्याने मग हाताच्या सहाय्याने पिठाला सगळीकडे तेल व्यवस्थित चोळून घ्या आणि साध्या पाण्याने पिठाचा गोळा मळून घ्या. पिठाचा गोळा ना जास्त पातळ ना जास्त कडक हवा. टेक्स्चर व्हिडिओमध्ये बघतच असाल. चला, पिठाला इथे रेस्ट नाही द्यायची. पटकन पातळ लाटी लाटून घ्या आणि सारण भरून करंजी करून घ्या. सारण यात नुसतं नावापुरतं नाही भरायचं बरं का, चांगलं खच्चून दाबून भरा. बरं, इथे मी थोडीशी करंजीला डिझाईन करून घेतली आहे. तुम्हाला करायची असेल तर तुम्ही पण करू शकता. सगळ्या करंज्या आधी करून घ्या आणि घाला किंवा गरम गरम तेलात. आधी स्लो गॅस नंतर मीडियम गॅसवर गोल्डन कलर येईपर्यंत मस्त फ्राय करून घ्या. आणि 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 काय, दाखवा नैवेद्य देवाला आणि खाऊन घ्या.